देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. पाथवे टू अचिव्हमेंट या आपल्या सिरीजमध्ये मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपले 3च भाग आतापर्यंत झालेले आहेत आणि तुम्हा सर्वांचा इतका छान रिस्पॉन्स मिळाला. त्यामध्ये बऱ्याच जणांनी काही प्रश्नसुद्धा विचारलेले होते. खरं तर मी असा विचार केला होता, या प्रश्नांचे उत्तरं सिरीज संपण्याच्या काही एकदम शेवटच्या भागांमध्ये देऊया. पण काही प्रश्न असे आले आहेत की त्याचं उत्तर आता याच भागामध्ये अगोदर द्यावं असं मला महत्त्वाचं वाटलं. बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्रांनी प्रश्न विचारला आहे की ते आता 10वीमध्ये आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत, तर त्यांनी या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी कधीपासून सुरू करायची. एकतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं अभिनंदन की एवढ्या कमी वयामध्ये किंवा आत्ता तुमचं शैक्षणिक सगळं सुरू असतानासुद्धा तुम्ही लगेच स्पर्धा परीक्षांचा विचार केला आहात. आणि त्यासोबतच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगेन की मागच्याही भागामध्ये मी जे म्हणाले होते की स्पर्धा परीक्षा हा नंतरचा पार्ट आला, ज्याच्यामध्ये लाखो लोक बसतात आणि 2 आकडी जणांचं सिलेक्शन होतं. आणि मागच्या एका भागामध्ये मी हे सुद्धा सांगितलं होतं की होपिंग फॉर द बेस्ट बट प्रिपेरिंग फॉर द वर्स्ट. त्याच्यासाठीच तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी सांगेन की तुमचं 10वी अगोदर अत्यंत उत्कृष्ट मार्कांनी क्वालिफाय व्हा. ग्रॅज्युएशनसुद्धा खूप चांगल्या मार्कांनीच क्वालिफाय करा. आणि मग या वेळेमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करता येईल, तर त्याच्यासाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला देऊ शकते. जसं की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असणार आहात तेव्हा तुमचं शाळेचा असो कॉलेजचा असो संपूर्ण अभ्यास अगदी संपूर्ण वेळ तुम्ही करणार आहात असं होणार नाही. मध्ये काही मोकळा वेळ जो तुम्हाला मिळणार आहे त्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकाल. म्हणजे कसं, तर अवांतर वाचन वाढवायचं आहे. विशेषतः महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया यासारखे पेपर्स जे आहेत त्यांचे संपादकीय पेजेस वाचायचे. लोकराज्यसारखं महाराष्ट्र शासनाचं जे मासिक आहे ते तुम्ही वाचू शकता, जेणेकरून शासनाच्या योजना कशा चालल्या आहेत, शासनाचा कल कोणत्या दिशेनं आहे हे पण लक्षात येईल. आणि चांगल्या वृत्तपत्रांचे संपादकीय लेख जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा स्वतःची विचारशक्ती डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला खूप चांगली मदत होईल. एका वाक्यात सांगायचं तर एवढंच सांगेल की अगोदर ग्रॅज्युएशनवर कंप्लीट लक्ष द्या आणि ग्रॅज्युएशन करता करता अवांतर वेळेमध्ये हे बाकीचं वाचन करा आणि त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी पूर्णतः स्वतःला झोकून देऊ शकता. काही जणांचा प्रश्न असाही होता की आम्ही क्लासेस लावावेत का. माझ्या स्वतःच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रिलिम्स आणि मेन्ससाठी मी स्वतः क्लासेस लावलेले नव्हते, कारण घरीच माझा अभ्यास फार व्यवस्थित होत होता. आणि उलट मला असं वाटत होतं की क्लाससाठी जाण्या येण्यामधला माझा वेळ वाचतोय, जो मी अजून जास्त अभ्यासामध्ये देऊ शकते. आणि फक्त आयुष्यात पहिल्यांदाच मी इंटरव्ह्यूसाठी जाणार होते, त्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यूचा क्लास मात्र मी नक्की लावला होता. आणि त्याचा मला फायदासुद्धा झाला. म्हणजे जायचं कसं, बसायचं कसं वगैरे सिम्पल मॅनर्स जे आहेत ते तिथे मला कळू शकले. या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना मी एक बाब सांगू इच्छिते की जिममध्ये कसं असतं माहीत आहे का, की एक ट्रेनर असतो आणि त्याचे बाकीचे सगळे हे ट्रेनीज असतात जे जिम तिथे करत असतात, वर्कआउट करत असतात. काही जणांचं नेचर असं असतं की एकदा ट्रेनरकडून सगळं शिकून घेतलं आणि ट्रेनरनं नुसतं चार्ट दिला की सोमवारी काय करायचे वर्कआउट, मंगळवारी काय करायचे वर्कआउट, तर त्या शीटनुसार ते स्वतःच व्यवस्थितरित्या वर्कआउट करू शकतात. पण काही जण, दुर्दैवानं बरेच जण असे असतात की ट्रेनर जर नसेल तर ते नीट वर्कआउट करूच शकत नाहीत. आणि मग होतं काय की ट्रेनरचं लक्ष नसेल तर मग स्क्वॉटसुद्धा पूर्ण नाही करायचा, अर्धाच कुठेतरी करायचा, किंवा मग त्यांनी 50 रिपिटेशन सांगितले असतील तर कुठेतरी 40च रिपिटेशन करायचे. अशा काही गोष्टी होतात. सांगण्याचा उद्देशच हा आहे की आपला स्वभाव कोणता आहे. ट्रेनर नसतानाही आपण मन लावून वर्कआउट करू शकत असू तर ट्रेनरची गरज नाही, पण ट्रेनर असेल तरच आपण वर्कआउट करणार असू तर ट्रेनरची आवश्यकता भासते. अगदी तसाच मुद्दा या क्लासेसच्या बाबतीमध्ये येतो. तुम्ही सेल्फ स्टडी, सेल्फ मोटिव्हेशननं करू शकत असाल तर काहीही हरकत नाही. तुम्ही क्लासेस नाहीत लावले तरीसुद्धा तुम्ही खूप चांगलं पद मिळवणारच.
पण कुणीतरी मागे लागल्याशिवाय जर अभ्यास करता येतच नसेल, ग्रुप असल्याशिवाय अभ्यास करणं अवघड जात असेल, तर मग मात्र त्या परिस्थितीत क्लासेस लावावे लागतील. काही जणांचा प्रश्न असा आहे की आम्ही खूप सामान्य कुटुंबामधले आहोत. काही जणांचा प्रश्न असा आहे की आमचे मार्क आतापर्यंत खूप सामान्य प्रकारचे राहिलेले आहेत आणि मग तरीसुद्धा आम्ही IAS बनण्याचं स्वप्न पाहू शकतो का? या सगळ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी मी सांगेन की सामान्य विद्यार्थी असणं अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये म्हणा, तर कशीही परिस्थिती असली तरीसुद्धा IAS क्वालिफाय झाल्याचे किंवा IAS पदापर्यंत पोहोचल्याचे भरपूर सारे उदाहरणं आपल्याला दिसतात. मुळामध्ये बरेचदा होतं काय, किंवा ज्यांचे असे उदाहरणं मी वाचते पाहते त्यांच्या बाबतीत लक्षात येतं की ग्रॅज्युएशनपर्यंत हार्डली 35-40% हा मुलगा किंवा मुलगी असते. पण ग्रॅज्युएशन होता होता डोक्यात असं काही येऊन जातं की आता बस झालं, आता मला माझं आयुष्य घडवायचं आहे आणि त्या क्षणापासून त्यांचं सगळं 100% पोटेन्शियल ते द्यायला सुरुवात करतात आणि मग UPSC क्लिअर करतात सुद्धा, खूप चांगलं पद मिळवतात सुद्धा. जी गोष्ट शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भातली तीच गोष्ट आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतली सुद्धा. बरेच उदाहरणं असेही दिसतात की ज्यांना 2 वेळचं खाणं मिळणं सुद्धा अशक्य कोटीतली बाब होती, त्यांना सुद्धा वाटलं की ही सगळी परिस्थिती आम्हाला बदलून टाकायची आहे आणि त्यांनी मन लावून अभ्यास केला. UPSCमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं सुद्धा. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा एकच आहे, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, पण घेतलेला जन्म कशासाठी कारणी लावावा हे मात्र पूर्णतः आपल्याच हातात असतं. आणि कालपर्यंत काय झालं हे फारसं महत्त्वाचं नसतं, या क्षणापासून आपण कशासाठी सुरुवात करणार आहोत, आपल्यामध्ये जिद्द कशासाठीची आहे, या सगळ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच मार्क्स कमी असले तरीही फरक पडणार नाही, आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरीही फरक पडणार नाही. फक्त तुमच्यामध्ये जिद्द असेल, परिश्रम करण्याची तयारी असेल आणि चिकाटीची भावना असेल तर डेफिनेटली MPSC सोबत, किंवा MPSC तर तुम्ही क्रॅक करू शकालच ज्यांचं MPSCचं स्वप्न आहे, पण ज्यांचं स्वप्न UPSCचं आहे ते सुद्धा UPSC डेफिनेटली क्रॅक करू शकतीलच. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या काही मोजक्या प्रश्नांचे उत्तरं मी तुम्हाला दिलेले आहेत. अजून भरपूर सारे प्रश्न आहेत. आपल्या सर्वांना माझी एकच विनंती असणार आहे, ही सिरीज कम्प्लिटली प्रत्येक एपिसोड वाईज तुम्ही वॉच करत राहा, जेणेकरून तुमच्या मॅक्सिमम प्रश्नांचे उत्तरं माझ्या बोलण्यातून अगोदरच तुम्हाला मिळालेले असतील. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाहीत असं तुम्हाला वाटतंय ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, त्याचे आन्सर्स मी नक्कीच देईन. हां, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला आणि लगेच नेक्स्ट एपिसोडमध्ये मी उत्तर दिलं असं कदाचित होणार नाही, पण खात्री बाळगा की कोणत्या ना कोणत्या भागामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. आणि हो, आणखी एक बाब, आता ह्या 3ही प्रश्नांच्या संदर्भानं एकतर बऱ्याच जणांनी हे प्रश्न विचारलेले होते आणि मलाही माहीत नव्हतं की तुमच्या नावाचा उल्लेख केला तर चालेल किंवा नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना नावाचा उल्लेख केलेला चालणारही असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्येही तसं लिहावं आणि मला कळवा आत्तापर्यंत आपण जे ऐकलं आहे त्यातला नेमका कोणता मुद्दा तुमच्यासाठी खूप इन्स्पायरिंग ठरला. ऑफकोर्स ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्यामुळे तुम्हाला मिळालेलं हे ज्ञान आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही अवश्य पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारचा ते बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही. देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. थँक्यू.